नमस्कार मित्रांनो. अमेरिकेने भारताबरोबर युद्ध पुकारलं आहे का? तर याचं उत्तर आहे हो. अमेरिकेनं भारताबरोबर खरंच युद्ध पुकारलं आहे. फक्त ते सैन्य लढतीचं युद्ध नाही, तर हे आर्थिक कमकुवत करण्याचं युद्ध आहे. तर याच्यामध्ये आपले जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत ट्रम्प तात्या, तर सगळ्यांना वाटलं होतं की ट्रम्प सरकार आल्यानंतर भारताला अच्छे दिन येतील, पण तसं काही झालंच नाही. तसं का नाही झालं? कारण ट्रम्प हे मुळातच एक व्यावसायिक आहेत, तर त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी मोठी गुंतवणूक आहे. तर ट्रम्प यांचं क्रिप्टोकरन्सीज फंडमध्ये आहे. ट्रम्प फंड त्यांनी लॉन्च केलेला आहे. तर याच्यामध्ये सर्वांना पॉझिटिव्ह संकेत मिळाले होते की मार्केट वर जाईल, वर जाईल, वर जाईल. पण तसं काही घडलंच नाही. तसं न घडण्याचं कारण म्हणजे ट्रम्प यांची विरोधाभासी खेळले. तर अमेरिकेचं टार्गेट जे होतं पहिलं, तर याची सुरुवात कुठून झाली तुम्हाला सांगतो. याची सुरुवात झाली, कोरोना आला 2021मध्ये. तर अमेरिकेला सगळ्यात जास्त धोका, आर्थिक धोका कोणत्या देशापासून असेल, तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 देश आहेत. एक म्हणजे रशिया, 2 म्हणजे चायना आणि 3 म्हणजे जो आपला आर्थिक उभरता भारत आहे आपला, तो 3 नंबरला. तर प्रत्येक वेळेला काय केलेलं आहे अमेरिकेने, तर अमेरिकेची गुप्त जी एजन्सी आहे किंवा बाकीच्या पण ज्या संस्था आहेत, तर ह्यांना अमेरिकेला मोठं करायचं आहे. त्यामुळं ह्यांना इतर देशांचे पाय खेचायचे आहेत. तर प्रामुख्यानं जो आता सगळ्यांना माहीत आहे की कोरोनाचा उदय चायनामध्ये झाला. मला तर असं वाटतं की कोरोनाचा उदय चायनामध्ये नाही झाला, कोरोनाचा उदय चायनामध्ये घडवून आणला गेला. ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं अमेरिकेचाच हात असावा. कारण चायनाला कसं मागे घेता येईल ह्याच्यासाठी ही केलेली एक खेळी, आणि ह्याला सगळ्या ज्या पश्चिमात्य कंट्रीत, युरोपियन कंट्री, ह्यांची ह्यांना साथ आहे. तर कोरोनामध्ये चायनाचा त्यांनी आर्थिक कंबरड मोडून टाकला. म्हणजे असं दाखवायचं की हे केलं सगळं चायनानं आणि करायचं मात्र अमेरिकेनं. कारण ही ह्यांच्या आत्ताची सवय नाही, ही पहिल्यापासूनची सवय. कारण अमेरिकासारखा देश म्हणजे आता मराठीमध्ये म्हण आहे, मेलेल्या माणसाच्या टाळवरचं लोणी खाणारा, जसं म्हटलं जातं, तसा अमेरिका हा कोणाचाही सगळा नाही, तो कोणाचाही होऊ शकत नाही. कारण त्यांना फक्त दिसतं प्रॉफिट, आणि हे जगत चाललेलं आहे व्यापारावर. तर मग सर्वात मोठा धोका कुठं द्यायचा, म्हणजे सर्वात मोठा खड्डा कुठं खणायचा, तर हा व्यापारावर घात